नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा वेगळा पण अत्यंत महत्त्वाचा आणि मानवी भावनांशी खोलवर जोडलेला आहे, सपिंडीकरण. जन्म आणि मृत्यू या तर मानवी जीवनातल्या दोन अटळ घटना आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. पण मृत्यूनंतर आत्म्याचा नेमका प्रवास कसा होतो आणि जे मागे राहतात ते या प्रवासात कशी मदत करू शकतात, आज आपण याच सखोल आणि प्राचीन अशा हिंदू विधीमागचं विज्ञान किंवा म्हणा अध्यात्म आणि भावना उलगडून पाहणार आहोत. फक्त एका पारंपरिक कर्मकांडापुरतं मर्यादित न राहता या परंपरेमागचा खरा अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग थेट या विषयाचा खोलात जाऊया. आता मृत्यूनंतरच्या 12व्या किंवा 13व्या दिवसाभोवती नेहमीच एक गूढ वलय असतं, बरोबर? या विशिष्ट दिवशी असं नेमकं काय घडतं? हिंदू धर्मशास्त्र सांगतं की हा दिवस म्हणजे आत्म्याच्या प्रवासातला एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. या दिवशी सपिंडीकरण विधी पार पडतो. हा केवळ दुःख व्यक्त करण्याचा किंवा शोक पाळण्याचा दिवस नाहीये, तर ही एका नव्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात असते. पण ही सुरुवात होते तरी कशी आणि या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपण पुढे पाहूया. तर आपला पहिला विभाग आहे सपिंडीकरण, त्याचा अर्थ आणि ओळख. 12 आणि 13 हे आकडे इथे खूप महत्त्वाचे आहेत. मृत्यूच्या घटनेनंतर साधारणपणे 12वा किंवा 13वा दिवस हा या विधीसाठी निश्चित केलेला असतो. आता उपलब्ध संदर्भ काय सांगतात? तर हा तोच अचूक काळ आहे जेव्हा मृत्यू व्यक्तीचा आत्मा त्या एकाकी स्वतंत्र अवस्थेतून बाहेर पडतो आणि अधिकृतरित्या पितृलोकात म्हणजेच पूर्वजांच्या जगात प्रवेश करतो. थोडक्यात सांगायचं तर एका जगातून दुसऱ्या जगात जाण्यासाठी लागणारा हा एक संक्रमणाचा काळ मानला जातो. आता या शब्दाची थोडी फोड करून पाहूया. सपिंडीकरण हा शब्द स आणि पिंड या दोन शब्दांनी बनलाय. स म्हणजे एकत्र करणं आणि पिंड म्हणजे अन्नरूप अर्पण. म्हणजे नेमकं काय? त्या मृत व्यक्तीसाठी तयार केलेला स्वतंत्र पिंड जेव्हा त्यांच्या पूर्वजांच्या पिंडांमध्ये प्रत्यक्ष मिसळला जातो त्या प्रक्रियेला सपिंडीकरण म्हणतात. ही काही फक्त एक भौतिक कृती नाहीये बरं का. या कृतीतून मृत आत्म्याला त्यांच्या आधी गेलेल्या पूर्वजांमध्ये म्हणजेच पितरांमध्ये सामावून घेतलं जातं. ही यामागची मूळ धारणा आहे. आणि यावरून एक गोष्ट अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट होते की या विधीची मुख्य उद्दिष्टे काय आहेत. तो आपला पुढचा विभाग आहे. आता इथलं हे तुलनात्मक चित्र पहा. हे अत्यंत लक्षवेधी आहे. मृत्यूनंतर आत्मा सुरुवातीला प्रेत अवस्थेत असतो. ही अवस्था म्हणजे कशी? तर थोडी अस्थिर, दिशाहीन आणि एकटी. सपिंडीकरणाचं सर्वात मुख्य उद्दिष्ट म्हणजे याच प्रेत अवस्थेचा अंत करणं. या विधीद्वारे आत्म्याला प्रेत अवस्थेतून एका अत्यंत शांत, स्थिर आणि आदरणीय अशा पितर अवस्थेत नेलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना पितृलोकात त्यांचं हक्काचं स्थान मिळवून दिलं जातं. एक प्रकारचं आध्यात्मिक प्रमोशनच म्हणूया ना याला. आणि या सगळ्याचा थेट फायदा कोणाला होतो? तर मागे राहिलेल्या कुटुंबाला. एकदा का आत्मा पितर बनला की तो कुटुंबापासून कायमचा दुरावत नाही. उलट तो एका नव्या रूपात कुटुंबाशी जोडला जातो. कुटुंबाशी असलेलं हे आध्यात्मिक नातं अधिक घट्ट होतं. कारण अशी सखोल मान्यता आहे की पितरांच्या रूपात हे पूर्वज आपल्या वंशजांचं रक्षण करतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. म्हणजे मृत्यूमुळे आलेला वियोग हा एका कायमस्वरूपी चिरंतन बंधात बदलून जातो. आता वळूया विभाग 3 कडे, धार्मिक संदर्भ आणि महत्त्व. आपल्याला प्रश्न पडेल की या विधीला एवढा मोठा आधार कुठून मिळतो? तर सपिंडीकरण ही काही काल परवा सुरू झालेली प्रथा नाही. गरुड पुराण आणि इतर अनेक प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये या विधीचं अगदी सविस्तर आणि अचूक वर्णन दिलंय. या ग्रंथांमध्ये नुसती कृती नाही सांगितली, तर त्यामागचं सखोल तत्वज्ञानही समजावून सांगितलंय. याच ग्रंथांमुळे पिढ्यानपिढ्या ही परंपरा आणि तिचं पावित्र्य आजवर टिकून आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या विधीचे परिणाम किती दूरगामी आहेत. आपण येथे 2 स्पष्ट बाजू पाहू शकतो. धर्मग्रंथानुसार जर हा विधी केला नाही तर आत्मा अस्थिर राहून भटकत राहू शकतो, त्याला शांती मिळत नाही. पण दुसरीकडे जर हा विधी पूर्ण श्रद्धेने केला गेला तर त्या आत्म्याला चिरंतन शांती मिळते आणि त्याचा पुढचा मोक्षमार्ग अगदी सुकर होतो. म्हणजे थोडक्यात आत्म्याच्या शांतीची आणि मुक्तीची चावी या संस्कारात दडलेली आहे. पुढचा विभाग, विधीची प्रत्यक्ष प्रक्रिया. तत्वज्ञान तर आपण पाहिलं, पण प्रत्यक्ष व्यवहारात हा विधी कसा पार पडतो हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी उलगडत जाते ते पाहूया. ही प्रक्रिया अतिशय शास्त्रशुद्ध आहे. पहिली पायरी म्हणजे पिंडदान, जिथे मृत आत्म्यासाठी अन्नरूप पिंड अर्पण केला जातो.
दुसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे आधीच्या 3 पिढ्यांना म्हणजेच वडील, आजोबा आणि पणजोबा यांना पिंड अर्पण करणं. तिसऱ्या पायरीमध्ये मृत व्यक्तीचा हा नवीन पिंड त्या आधीच्या 3 पिढ्यांच्या पिंडांमध्ये प्रत्यक्ष मिसळला जातो. हे मिलन वंशाच्या अखंडत्वाचं प्रतीक आहे. आणि चौथी पायरी म्हणजे मंत्रोच्चार व तर्पण. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शक्तिशाली अशा वैदिक मंत्रांच्या सहाय्याने पूर्ण केली जाते, ज्यामुळे या भौतिक कृतीला एक प्रचंड मोठी आध्यात्मिक ऊर्जा मिळते. आता शेवटचा टप्पा, विभाग 5, कौटुंबिक आणि मानसिक शांती. हा विधी फक्त मृत आत्म्यासाठीच आहे असं नाहीये, तर मागे राहिलेल्या जिवंत कुटुंबासाठीही तो एका उपचारासारखा काम करतो. प्रिय व्यक्तीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते ना, त्यावर हा विधी मलमपट्टी करतो. कुटुंबाला यातून एक खूप मोठं भावनिक समाधान मिळतं की आपण आपल्या प्रियजनांसाठी आपलं अंतिम कर्तव्य पार पाडलं. तसंच मृत व्यक्तीबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक सांधिक संधी असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा विधींमधून आपली संस्कृती आणि परंपरा जतन केली जाते आणि पुढच्या पिढीकडे सोपवली जाते. आता या स्लाइडबद्दल सर्वात रंजक गोष्ट म्हणजे श्री जगदीश महाराज यांचं हे विधान. ते म्हणतात, सपिंडेकरण हा फक्त धार्मिक विधी नसून तो आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. हे एका वाक्यात संपूर्ण विधीचं सार सांगून जातं. या परंपरेला किती कंगोरे आहेत बघा. यात आत्म्याची शांती तर आहेच, समाजाचं अस्तित्व आहे आणि कुटुंबाचा भावनिक आधारही आहे. हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण असा संस्कार आहे. ह्या सगळ्या सविस्तर विश्लेषणानंतर आपण एका अशा प्रश्नापाशी येऊन थांबतो जो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. प्राचीन परंपरा आधुनिक दुःखावर उपचाराची रचना कशी करतात? हजारो वर्षांपूर्वी निर्माण केलेले हे संस्कार आजही मानवी मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी किती अचूकपणे काम करतात हे खरंच थक्क करणार आहे. मृत्यूसारख्या अंतिम सत्यानंतरही माणसाचं माणसाशी असलेलं नातं आणि कृतज्ञतेचा हा भाव टिकून राहतो. आजचं हे विश्लेषण इथेच थांबत असलं तरी या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.